The great happiness. Buddham saranam gacchami nahi vere naverani sammanti kudacanam avirena ca sammanti yes dhammo sanantano. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा महामानवाच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय सायंकाळच्या प्रहरी या मनमाड शहरातील आपल्या या बुद्धविहारामध्ये धम्मदेसनेचं आयोजन करण्यासाठीची जी काही समिती कमिटी आयोजक मंडळी आहे, ज्या श्रद्धावान उपासक उपासिकांच्या माध्यमातून ह्या वर्षावास पर्वामध्ये आपलं प्रबोधन केल्या जात आहे, त्यासाठी जे म्हणून कोणी निमित्त ठरत आहेत त्या सर्व श्रद्धावंतांच्या प्रती तथा धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्वच उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सत्य अपरिहानीया धम्मा हा एक उपदेश दिला भगवंतानं, ज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक प्लस धार्मिक संदेश आहे। तुम्ही कधी ऐकला असेल नसेल माहीत नाही मला। भगवान बुद्ध आपले वैशाली सांगू सांगा बापा, तर मालिका बिलिका लागायची। वाह, व्हेरी गुड। अशा आया पाहिजे माझी, असे बाबा पाहिजे। तर म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो, आम्हाला लय लांब जायचे। भगवान आपले वैशालीला राहत होते। भगवंताच्या काळामध्ये 16 महाजनपद होते। आता महानगर म्हणतो की नाही आपण? तुमचं मनमाड महानगर आहे का? मुंबई महानगर आहे, पुणे महानगर आहे, नागपूर महानगर आहे, असे काही महानगर आहेत ना? तर भगवंताच्या काळामध्ये 16 महाजनपद होते। किती? 16। ते बाबासाहेबांनी नाव सांगितले, ते त्यात वेळ घालवत नाही। त्यापैकी एक होतं वज्जी महाजनपद, त्याची राजधानी होती वैशाली। भगवान आपले वैशाली। मगध साम्राज्य होतं, मगध पण एक महाजनपद होतं। मगधाधिपती
मगध सम्राट राजा बिंबिसार आणि अजातशत्रू पण सम्राट होता मगधाचा. त्या अजातशत्रूला वज्जी लोकांना जिंकायचं होतं, वज्जी लोकांवर आक्रमण करायचं होतं, युद्ध करायचं होतं. आता युद्ध चालत राहतात. वज्जी लोकांवर युद्ध करून त्यांना जिंकायचं होतं, कारण वैशालीची नगरवधू आम्रपाली होती. स्त्रियांसाठी सुद्धा युद्ध झालेले आहेत आपल्या देशामध्ये, माहित तुम्हाला. धनासाठी पण युद्ध झालेले आहे, चांगल्या लोकांसाठी पण युद्ध झालेले आहेत आपल्या देशामध्ये, माहिती आहे का तुम्हाला. तर मग वज्जीवर अजातशत्रूला आक्रमण करायचं होतं ना, तर मग अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ भगवंताकडे पाठवलं त्याने, कारण भगवान खोटं बोलू शकत नाही. भगवंताला मानणारा वर्ग, जिथे भगवान राजधानीच्या ठिकाणी राहिले, भगवान बऱ्याच ठिकाणी राजगृह राजधानी होती मगध साम्राज्यात, माहिती आहे का तुम्हाला. जरी फिरले 45 वर्ष सगळीकडे, पण वास्तव्य सर्वात जास्त कुठे केलं भगवंताने? मोठमोठ्या महानगरांमध्ये वास्तव्य केलेलं आहे. श्रावस्तीमध्ये सर्वात जास्त राहिले आपले भगवान. का? तर लोकांना बदलवायचं होतं ना, लोकांना धम्म द्यायचा होता ना. आणि जे लोक ऑलरेडी ज्ञानी असतात, त्यागी असतात, संन्यासी असतात, ते लोक भगवंताकडे अगोदर आलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी नेहमी आपल्या लोकांना सांगतो, सारनाथवरून बुद्ध गया काही विमानाने गेले भगवान? म्हणजे बुद्ध गयेवरून सारनाथला, बुद्ध गयेवरून सारनाथला जात असताना भलेही रिद्धिसिद्धीच्या बलाने गेले असल्याचं समजू, पण मला सांगा, मग बुद्ध गयेपासून सारनाथपर्यंत जाईपर्यंत कोणीच माणूस कोणीच भेटलं नाही की ज्यांना प्राप्त झालेलं ज्ञान सांगू शकते. समजते मी काय बोलतो? कोणी भेटला असेल की नाही? का म्हणून त्या 5 लोकांना शिकवायला गेले? त्याच्याबद्दल कोणी विचार केला? का म्हणून त्या 5 लोकांनाच शिकवायला गेले सारनाथला, ऋषीपतन मृगदाय वनामध्ये? बाकी त्यांना काय नाही शिकवलं. पात्रता ओळखायचे भगवान. मी आता तुम्हाला सांगितलं थोडा वेळ, पुण्य पारमी ओळखायची, कोणालाही नाही सांगितलं. धम्मचक्क पवत्तन सुत्त आहे हो, ज्यामध्ये अनित्य अनात्मा आणि दुःख 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग शिकवला भगवंताने त्यांना. आणि कौंडण्यासह एकाएकाने 5ही लोक अर्हत झाले. यशही आला, त्याचे मित्रही आले. 60-61 झाल्यानंतर मग चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. पात्र लोक तयार केले भगवंताने. आणि म्हणून मग त्या वैशाली नगरीमध्ये भगवान राहत होते. आम्रपालीचं निमंत्रण होतं सर्वात पहिलं. आम्रपालीनं आम्रवन दान दिलं भगवंताला. भगवान त्या आम्रवनामध्ये राहत होते. अजातशत्रूनं शिष्टमंडळ पाठवलं, त्याचा प्रमुख होता वर्षाकार ब्राह्मण. युद्ध करायचं होतं ना वज्जी लोकांवरती, वज्जी महाजनपदाला हरवायचं होतं. आणि वर्षाकार ब्राह्मणाला त्याचं शिष्टमंडळ घेऊन पाठवलं भगवंताकडे की भगवान सांगतील, मग भगवंताला माझ्या वतीने वंदन करा आणि भगवंताला सांगा की राजा सम्राट अजातशत्रू वज्जींवर आक्रमण करणारा ची इच्छा आहे त्याची. भगवान आपण उपदेश करावा की आम्ही जिंकू का, आम्ही युद्ध करावं का. भगवंताचा धम्म स्वाखा तो भगवता धम्मो आहे. माहिती आहे तुम्हाला, समोरच्याची मानसिकता ओळखून बुद्ध बोलत राहील. समजलं? समोरच्याची मानसिकता ओळखून बुद्ध बोलाल. कुणालाही काही नाही सांगितलं आपल्याला येते म्हणून. कुठं काय लागू होते हे ओळखायचे आणि तेच बोलायचे. त्या काही उपदेश फक्त भिक्खूलाच केले, उपासकाला नाही त्याचा काहीच उपयोग आहे. माहिती आहे का तुम्ही? सुद्धा काही पाहिले तुम्ही, काही उपदेश ध्यानासाठीच आहे, त्याच्यात व्यवहार नाही. आणि काही उपदेश व्यवहारिकच आहे. काही उपदेश व्यवहारिक प्लस अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. जसं महामंगलसूत्रात सुरुवातीला व्यवहारिकता शिकवली आणि नंतर तपोच ब्रह्मचर्यांचार्य सच्चान दस्सन निब्बाण सच्ची क्रियाचं येतं मंगल, तिकडे घेऊन गेले. अगोदर मानसिकता तयार केली भगवंता. तर विचारलं मग वर्षाकार ब्राह्मणानं, भगवंताला वंदन केलं आणि सांगितलं की अजातशत्रू राजा पण आपणास वंदन करत आहे. भगवान राजाची इच्छा आहे वज्जीवर आक्रमण करण्याची. आनंद भंतीजी बसलेले, बाकीचे भिक्खू असे बसलेले, शिष्टमंडळ राजाने पाठवलेलं समोर बसलेलं. भगवंताने वर्षाकार ब्राह्मणाला उत्तर नाही दिलं. वर्षाकार ब्राह्मणाला उत्तर नाही दिलं.
आनंदाकडे पाहिलं भगवंताने आणि आनंदाला उद्देशून भगवान म्हणाले, आनंद काय वज्जी लोक भगवान बुद्धांनी शिकवलेल्या संघ नियमांचं काटेकोरपणे पालन करतात का? बघा, शैली होती भगवंताची, खास शैली होती भगवंताची, विशिष्ट शैली होती भगवंताची. म्हणून तर स्वाख्यातो भगवता धम्म, विशिष्ट प्रकारे शिकवलं प्रत्येकाला. आलवक यक्षाला त्याच्या पद्धतीनं शिकवलं. भगवंताच्याकडे गेले स्वतःहून, तो म्हणे जा बाहेर आत या, जा बाहेर आत या. माहिती आहे तुम्हाला, आपल्या चॅनलवरती आहे ते प्रवचन, जय मंगलाष्टक त्याचा संदर्भ घेऊन मी प्रवचन दिलं आहे. नंतर भगवान 2-3दा झाले, गेले बाहेर आत आले, गेले बाहेर आत आले. त्याच्या म्हणण्यानुसार आत आले, मग म्हणे जात नाही बाहेर, तुला काय करायचं कर. म्हणजे आपल्यासारखं नाही म्हणाले काय करायचं कर, ते वरच्या लेवलवरचं होतं. नाही तर बाबा तसंच घ्याल तुम्ही. भगवान पण म्हणाले काय करायचं, आपल्यासारखं नाही बाबा, भगवान आपले भगवान होते. तर मग आनंदालाही विचारलं, वर्षाकार ब्राह्मणाच्या प्रश्नाचं उत्तर आनंदाला विचारलं. आनंद म्हणे होय भगवान, सगळे वज्जी लोक भगवंताने सांगितलेल्या संघटनेविषयी उपदेश केलेल्या सगळ्या संघ नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. तर आनंदाला पुढे पुढे भगवान बोलत राहिले, विचारत राहिले. आनंद होकारार्थी होता. बघा तुम्ही टॅक्ट कशी होती, आयडिया कशी होती. भगवंताने विचारलं की आनंद, काय वज्जी लोक नियोजित ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार एकत्र येतात का? आनंदाला विचारलं. आनंद म्हणे होय भगवान, आपण सांगितल्यानुसार वज्जी लोक एकत्र वारंवार येतात. पुन्हा दुसऱ्यांदा भगवान आनंदाला विचारतात, आनंद, वज्जी लोक वडीलधारी मंडळींची आणि स्त्रियांची, म्हणजे स्त्रियांचा आणि वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करतात का यथोचित? वज्जी लोक वडीलधाऱ्या लोकांचा आणि स्त्रियांचा यथोचित सन्मान करतात का? तर आनंद म्हणे होय भगवान, वज्जी लोक नेहमीच आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या लोकांचा आणि स्त्रियांचा नेहमी सन्मान करतात. आता या उपदेशाला आपण कौटुंबिक पण घेऊ शकतो आणि सामाजिक पण घेऊ शकतो, राजकीय पण घेऊ शकतो. तुम्ही सुज्ञ आहात. पहिलाच नियम काय भगवंताने सांगितला की वज्जी लोक वारंवार एकत्र येतात का? आता आपल्या लोकांना जर विचारलं की वारंवार एकत्र येतात का, आई येतात का? येतात साहेब, येतात ना बापा, जयंतीला नाचायला वर्षातून एकदा. एकच सण आहे म्हणते आमचा, हे सांगायला बापा फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम विचारूच नका. हे निळा रुमाल बांधते कमरेला, इकडं तिकडं निळी लावते, हम भीम के बच्चे हैं म्हणते. आणि नाचते कोणत्या गाण्यावर? भीम के लखते जिगर, आधे इधर न आधे उधर. याला त्या गाण्याचा अर्थही कळत नाही काय होते ते. याच्या एवढं अज्ञानी कोणीच नाही या जगात असा ते विचार केल्यावर समजते. त्याच्यावर रिमिक्स केलं, त्याच्यावर नाचते भीम के लखते जिगर, आधे इधर न आधे उधर. याला कळे ना त्या गाण्यात काय लिहिलं बा, नागोराव पाटण करणं, त्याचा अर्थ काय होते ना आपण काय घ्यावं त्याच्यातून. येतात का एकत्र? मला वेळच नाही म्हणते, कंबर लय दुखते म्हणते माझी, गुडगा लय दुखते म्हणते, घरी लेकरू सांभाळायला कोणीच नाही म्हणते, पोरगी ट्युशनला जाते म्हणते, पोरगा ट्युशनला जाते, ऑफिसचं काम तर मला लयच एक्स्ट्रा दिलंय म्हणते, वर्क फ्रॉम होम दिलंय म्हणते. विचारून काय याला कोणतं कोणतं होम दिले सांभाळायला. बाबासाहेबापेक्षा याला जसं काय लयच काम. ते कारण पुढे करते माझ्या माया बहिणी पण आणि माझे भाऊ बाबा. आता जमत नाही हो म्हणते. आणि जे जातात रिकाम टेकडे आमच्या शिंदेला काय काम आहे ना, त्यानं नोकरी सोडून दिली म्हणते, ते सौर ऊर्जेचं करते त्याचं काय खरं आहे.
म्हणतात का नाही असे? म्हणतात का नाही? मुख्यच बसले, आपला नंबर लागते त्याच्याकडून बसले. येतात का एकत्र? हे त्यांच्यावर चर्चा करते, तिकडच्यावर ते जे एकत्र येऊन प्लॅनिंग करतात का नाही पुढच्या 10 वर्षाची 20 वर्षाची, ते समजते तुम्हाला? देशाला बिघडवण्यासाठी जी प्लॅनिंग करतात का नाही तिकडं, हे त्यांच्याबद्दल बोलते. काय प्लॅनिंग आहे म्हणते त्यांची, हो लय अभ्यास त्याचा त्याच्याबद्दलचा, इकडचा तिकडचा लय अभ्यास, इकडं झिरो, इकडं कच्च, इकडचा अभ्यास तिकडचा लय अभ्यास ठेवते. हे भाषणात सांगावं लागते ना टाळ्या घेण्यासाठी. टाळ्या वाजवण्यासाठी तर बापाविषयी ठरलेले आहे आपल्या लोकांचे. शिंदे साहेबांना बोललो, एक तर विषय लयच आवडीचा लोकांचा की 22 प्रतिज्ञा. मी एकदा विचारलं 22 प्रतिज्ञाचा प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीला, म्हटलं तुम्हाला पाठ आहे काय? ते म्हणे हो म्हणे पाठ आहे मला. मी म्हटलं समोरच्या 11 प्रतिज्ञा सोडून त्याच्या समोरच्या 11 प्रतिज्ञा मला म्हणून दाखवा. तुम्ही घरी गेल्यावर वाचा त्या. आता तिकडं जाऊन असं सांगतो तुम्हाला. तर त्यांना म्हटलं मी बाप पहिल्या 5-6 आहेत अशाच सोडायला सांगितलं, त्याच्यानंतरच्या 2-4 समजा सोडल्या, तर समजा 11 समोरच्या राहू द्या, त्या दुसऱ्या 11 पासून ज्या पॉझिटिव्हली आहेत सुरुवातीच्या सोडायला, नंतर धरायला सांगितलं. काय सोडायचंय ते सांगितलंय. ही बुद्धाची टेक्निक आहे. सब पापस अकरण, आणि मग अकरण तर कुशलस उपसंपदा. काय करू नका हे सांगितलं अगोदर आपल्या भगवंतानं, मग करू नका तर नका करूच नका, फक्त एवढंच नाही सांगितलं, तर काय करायचंय ते सांगितलं. याला आतापर्यंत एकच कळालं की काय नाही करायचं. खरं की खोटं? काय नाही करायचं तेवढंच समजलं, काय करायचं यानं जाणूनच घेतलं नाही. त्याला मी विचारलं, समोरच्या प्रतिज्ञा आहे म्हणे पाठ. म्हटलं त्याचा अर्थ? भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल. त्याचा अर्थ सांगतो म्हणे मी अभ्यास करू. काही करतो बापू अभ्यास. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळेल ते माहीत आहे म्हणते मला. भगवान बुद्धाने सांगितलं 10. अरे माहीत आहे पण त्याचं पालन मी लोकांना शिकवतो ना म्हणजे ते पालन करायला, लोकांना सांगत असतो म्हणजे. हकीकत आहे का नाही? हकीकत आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एकत्र भगवंतानं सांगितलं वज्जींबद्दल आजही लागू होते. राजकारणाचं क्षेत्र असो, सामाजिक कार्याचं क्षेत्र असो, की तुमच्या घरगुतीच्या मॅटरच्या बाबतीत असो, घरातही एक मत असायला पाहिजे. एक इकडं वळते आणि एक इकडं वळते. सोन्याचा संसार होईल का? मालिका पाहू पाहू होईल आहे? मालिकेच्या ठिकाणी ते पैसे घेतात बिचारे, प्रोफेशन आहे त्याचं. एकत्र जोपर्यंत येतील हरवू शकणार नाही. दुसरा मुद्दा आताही लागू होते म्हणून सांगतो तुम्हाला. घरातले लोक एकत्र असतील तर घर व्यवस्थित राहील. सगळ्यांचं मत एकमेकांना विचारून निर्णय घेतले जातील तर सामाजिक कार्यासुद्धा सगळे लोक एकमेकांना विश्वासात घेऊन कामं करत असतील तर व्यवस्थित चालेल. राजकीय क्षेत्रात आपलं तर विचारूच नका बापा. दुसऱ्याला काय नाव ठेव. 1772 गट पडलेत आणि कोणाला बोललं की म्हणते मी त्या दिवशी लिहिलं याच्यावर, लिहितो आपण. म्हणते जी म्हणे तुमचं क्षेत्र नाही. म्हटलं कुठं लिहिले सांग बरं, हे क्षेत्र आमचं नाही म्हणून. भगवंताच्या काळात प्रसेनजित राजाला बोलले, हे काय अजातशत्रूला सांगत आहे भगवान बुद्ध वज्जी लोकांवर. मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो केवळ धार्मिक उपदेश नाही आहे, सत्य अपरिहानीय धम्माचा, तो सामाजिक पण आहे, राजकीय पण आहे का नाही? बिलकुल आहे. आणि त्यामुळे भगवंताला सांगितलं दुसरा मुद्दा कोणता, की वडीलधारी मंडळी आणि स्त्रियांचा सन्मान करतात का? तर त्यानं हो सांगितलं. आणि आता लागू होत नाही का? हे घरच्या लोकांसाठी लागू होते. फॅमिलीवाल्या आपले सासू सासरे माय बाप म्हातारे लोक आहेत त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, बायकोचा सन्मान केला पाहिजे. बायको कशाला केली मग? पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आहे का तुम्ही? भगवंताचे अनुयायी आहे ना, तुम्हाला कशाला पाहिजे पुरुष प्रधान संस्कृती?
तुम्ही स्त्रियांचा मी तर म्हणतो पुरुषांनी तर केलाच पाहिजे, पण स्त्रियांनी पण स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे ना. एक माझी बहीण म्हणे, माई सासू म्हणे, भंतेजी मला चुगली करत नाही, म्हणजे धार्मिकच आहेत मायबाप सगळे खरोखर, ते मला छळ करतात म्हणे घरामध्ये. माझी सासू मला म्हणे एक दिवस की माझ्या सासूनं माझा छळ केलाय म्हणून मी तुझा छळ करत राहील आणि तुला ते सहन करावं लागेल, आणि नाही सहन करायचं जाय माहेरात. पूर्वग्रह दूषितपण आहे का नाही घराघरामध्ये असं आहे. म्हणजे तिच्या सासूनं छळ केलाय म्हणून बदला करायचा. अय बाय माय तू घरचं कामातून जाईल ना तशा बरोबरी करायची तर चांगल्या विचारांची चांगल्या आचाराची करा ना. मी पण विहारात जाईल त्याची बरोबरी करा, मी पण दान पुण्य करेल त्याची बरोबरी करा, मी पण ध्यानाला जाईल त्याची बरोबरी करा. भगवान म्हणाले बरोबरी करा, स्पर्धा करा, पण कशाची? चांगल्या आचरणाची स्पर्धा करा. म्हणून सांगितलं. तिसरी गोष्ट सांगताना सांगितलं ते वज्जी लोक एकत्र येऊन वारंवार चर्चा करतात. काय चर्चा केल्या पाहिजे ना, बरोबर नाही? आता हे कार्यक्रम करता तुम्ही तर चर्चा केली पाहिजे ना, आउटपुट काय निघते. आता यांनी मला सांगितलं की हे व्हिडिओ शूटिंग तुमची सुरू आहे, 90 दिवसाचं आता शूटिंग होणार आहे, आणि आम्ही जे काही विहार आहेत मनमाडमधले किमान त्या विहारांमध्ये CD प्ले करून दाखवणार आहे त्यांना रविवारी वगैरे. उद्देश चांगला आहे, साधुकार द्या तुम्ही आयोजकांसाठी. लोक जागृतीचं हे काम आहे आणि खरंच ऐकवलं पाहिजे. आणि म्हणून तर आपल्या प्रवचनाला मी सेंड करताना त्याच्यात मॅटर लिहिलेलं आहे की तुम्ही प्रवचन ऐकून झालं की इतरांना पाठवा. तुम्हाला जर वाटते दुसऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे, दुसऱ्यांपर्यंत बुद्धाचा धम्म गेला पाहिजे ना, तर तुम्ही लोकांना शिकवा, हे लोकांना प्रवचन पाठवा, म्हणजे कळेल ना लोकांना पण अरे बुद्धाची वाणी अशी आहे का. आता प्रत्येक जण म्हणत आहे भंतेजी आम्हाला खरंच माहीत नव्हतं, आणि खरंच माहीत नाही लोकांना काहीच. तुम्हाला मी सांगतो लग्नाला वंदना घेतात एवढंच माहीत आहे, आणि ते बी शॉर्टकट घ्या म्हणते बाबरा. आणि प्रवचन तर बापा जमतच नाही. प्रवचन नाही हो म्हणते, ते जेवण खराब होऊन जाईल म्हणते, वेळ झाला जेवणाला 2 वाजले म्हणते. म्हणतात का नाही लोक, बापा स्वानुभव आहे हा, उगीच थोडी सांगतो आपण, स्वानुभव आहे. नको तिथं 11चं लग्न 4ला लावते त्या डीजेवर नाचू करते का नाही. आणि इकडे म्हटलं नाही जमत नाही म्हणते, ते वेळ लय झाला म्हणते, तुम्ही सांगू का तुम्हाला काही माहीत नाही म्हणते, स्वयंपाकी आहे त्याला वेळ नाही, स्वयंपाक खराब झाला ना, असं झालं तसं, वरण खराब होईल, भाजी खराब होईल, होऊ दे ना खराब, काय फरक पडते झाली. तू काय उपाशी मरू लागला का तू आता. बाबासाहेबांना मालामाल केला ना तुला, त्या भाकरीतच जीव ठेवतो पुन्हा पुन्हा. हो खरंच पहा हो, फार वाईट वाटते कधी कधी असं. भाकरीत पंगतच कधी बसते म्हणते, वर्षावासाचा समारोप होते हे म्हणते पंगत कधी बसते म्हणते. भंतीजीकडे घड्याळ नाही म्हणते, आणि भंतीला दिसत नसेल का 2 वाजले तर 3 वाजले. बापू आमच्याकडे घड्याळ नसली तरी पण लोकांच्या घड्याळीचे काटे बंद पडलेत हे आम्हाला दिसते, ते काटे चालू करण्यासाठीच तर बोलतो आम्ही. जीवनाची घड्याळ चालली पाहिजे ना व्यवस्थित. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा त्यांना की वेळोवेळी एकत्र येऊन चर्चा करतात का, चर्चा झाल्या पाहिजे. आणि भगवंतानी कोणती चर्चा करायला सांगितली, कालेन धम्म साकच्छा, धम्माची चर्चा झाली पाहिजे ना. आता हे प्रवचन झालं का नाही, तुम्ही घरी गेल्यावर चर्चा केली पाहिजे. जे इथं आले नाही तुमच्या घरातले त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. करुणानंद भंतेजी आले होते, असं बोलले प्रेमानं, कान धरून नाही, तशी परिस्थिती पाहून बोलावं लागते. नाही तर समोरचा भलत्याच मूडमध्ये, समोरची भलत्याच मूडमध्ये, तुम्ही काखतलं काढलं बाजारात मांडलं तसंही जमत नाही. हे तुम्हाला सांगतो. ती आपल्यात नंतर मला काय सांगते म्हणते, तूही जाऊ नको म्हणते. ते बापा असे आहेत आपल्याकडे नाहीत का, तूही जाऊ नको म्हणते, ते खपत नाही, पराभव सुद्धा. पहिल्या गाथेत सांगितलं भगवंतानं की असे काही लोक आहे की त्यांना धार्मिकता आवडत नाही, त्यांना बुद्ध आवडत नाही, श्रद्धा आवडत नाही, दान आवडत नाही, ध्यान आवडत नाही, शील आवडत नाही, विहारात जाणं आवडत नाही, भंतीजी आवडत नाही, भंतीजींना बोलवणं आवडत नाही, भंतीजीकडे जाणं आवडत नाही, वंदन करणं आवडत नाही. असे लोकांची अधोगती होती म्हणाले. ऐकलं बरोबर, अशा लोकांची अधोगती होते जे धम्माचा द्वेष करतात. आणि खरंच असे द्वेष करणं म्हणजे काय, ते हेच असं की ज्यांना आवडत नाही ते द्वेष करतात.
धम्म धम्माचं तत्व, आचरण आचरणाचं तत्व ज्यांना आवडत नाही ते धम्माचा द्वेष करतात आणि त्यांची अधोगती होते म्हणाले भगवान बुद्ध. धम्मावर प्रेम करणारे जे आहेत त्यांची मात्र प्रगती होते म्हणाले भगवान बुद्ध. बुद्धाचं वचन आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की चर्चा झाली पाहिजे धम्माची. हे प्रवचन जेवढे ऐकताना ह्याच्यावर चर्चा करत राहा. वायफळ बोलायचं नाही, पाखडत बसायचं नाही. या जगात कोण वाईट आहे त्याच्याबद्दल बोलू नका, कोण चांगलं आहे त्याच्याबद्दल बोला. कारण तुम्हाला चांगलं बनायचंय ना, तुमच्या परिवाराला चांगलं बनवायचंय ना. तर जगात काय काय वाईट आहे, शेजाऱ्याच्या घरी काय काय वाईट आहे याची चर्चा आपल्या घरी करू नका. ज्यांच्या घरात चांगलं चाललंय त्यांच्या घराची चर्चा करा. बनायचे चांगलं, चर्चा वाईटाची कायला करतो बापू वाईटाची चर्चा? चांगलं बनायचंय, कोणाला चांगलं बनवायचंय तर चांगली चर्चा करा ना. आणि म्हणून भगवंतानं त्याला सांगितलं आनंदाला की चर्चा करतात का? तिथे आनंदाने सांगितलं होय भगवान वारंवार चर्चा करतात, धम्माची चर्चा. चौथा नियम सांगितला की आनंद काय वज्जी लोक एकमताने निर्णय घेतात का? एकमताने निर्णय घेतात का? आता कोणतंही काही ठरवायचंय तर तुमची चर्चा मीटिंग काही झाली असेल, एकमताने ठरवलं असेल ना. एकमतानं ठरलं पाहिजे. मग ती घरची गोष्ट असो, राजकारणातली गोष्ट असो की सामाजिक कार्याची गोष्ट असो. एकार ओढू नये माणसानं. मी नेहमी सांगतो बैल असतात गावात, बैल पाहिले इकडे ऊसाचा कारखाना कुठे, आता ट्रॅक्टर आले तर बैल पण असतात. तुम्ही कधी पाहिले असतील तर बैल लावलेले असतील ऊसाच्या गाडीला ओढण्यासाठी. काही बैल काही वेळेला असे पायामध्ये आणि शरीर बाहेर करून चालतात बघा, असे वाकडे पाहिलं तुम्ही कधी? वाकडे चालतात असे. आपल्याला वाटते बा पाय सटकला तर चारी मुंड्या चित पडेल, एवढे वाकडे चालतात बैल. ते तिकडून असं वाकडं चालतं, हे इकडून असं वाकडं चालते. काही माणसं वाकडेच्या वाकडे चालतात. खरं काही चांगलं होऊ लागलं, मीटिंग बसली, विहार आहे, धर्म बंतीजींना बोलवणार आहे, कार्यक्रम घेणार आहे, तर ते खडा टाकते, त्याच्यात टाकते की नाही. एखादी माझी माय असेल, एखादी बहीण असेल, एखादी बाबा दादा असतील, त्याला खुशारकी करायची असते. त्याचं तिथं काय पाहते ते अगोदर, माझा काय स्वार्थ, आणि त्याचा स्वार्थ तिथं सापडत नसेल तर ते म्हणते आपल्याला पटलं नाही, म्हणते आपला विरोध आहे म्हणते. त्यांच्या एवढं पापी या जगात दुसरं कोणी नाही. चांगलं काम होत असताना जे अडवण्याचा प्रयत्न करतील ना, त्यांच्या एवढं पापी या जगात कोणी नाही. मग ते कोणी असो, समजते तुम्हाला, कोणीच नाही त्यांच्या एवढं पापी. बुद्धाचं काम जिथे होत असेल, बोधिसत्वाचं काम जिथे होत असेल, सद्विचाराचं चांगल्या विचारांचं काम जिथे होत असेल आणि तिथे कोणीतरी अडथळा निर्माण करत असेल स्वतःच्या स्वार्थासाठी, तर मी म्हणतो म्हणून नाही, तर अशा लोकांची अधोगती होते आणि अशा लोक नरकात जातात. तुमच्या माहितीसाठी सांग, कारण ते धर्माचे द्वेषी असतात असे. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की समजा कोणी जर करत असेल आणि तिथे जर आपल्याला मदत करायची नसेल, मदत करता येत नसेल, तर आपलं मुकच बसावं, आडकाठी आणू नये, अडथळा ठरू नये. गतिरोधक पाहिले का तुम्ही? गतिरोधक पाहिले तुम्ही? ब्रेकर, हा तेच बापा स्पीड ब्रेकर, ते वरतून घासलेले असतात. तुम्ही पाहिले का कधी कधी? वरतून घासलेले असतात आणि लय गाड्या जाऊन त्याच्यावर ते सगळे चपटतात. असे चपटणं समजते का तुम्हाला? दबतात. हे असेच होतात एक दिवस. म्हणजे आता सांगितले की नाही, हे असेच होतात. होत्याचे नव्हते. पुत्र विचारत नाही. कोण विचारत नाही? पुत्र काय विचारेल यांना? पुत्र म्हणते बाबा हे भलतच दिसते, याच्याकडे जाऊ तू नको, कारण हे सगळं संपलेलं असतं, यांचं सगळं बुडा सगळं जळते, तरी यांना कळत नाही. वामनदादांनी सांगितलं तुमचा बुडा सगट जळेल तुम्हा, असं काहीतरी म्हटलं. बुडा सगट जळेल तेव्हा भीम तुम्हा कळेल. आणि खरंच समाजात असे लोक आहेत नासवणारे. एक कांदा नासला की जर लोक सुज्ञ असतील तर त्या कांद्याला फेकून द्यावं लागते. तुमच्याकडे लय कांदे आहे इकडं, नाशिक, लासलगाव, कोपरगाव, शिर्डी, म्हणून कांद्याचं उदाहरण.
कांदा नासला की फेकावंच लागते, ते गृहिणीला असो का शेतकऱ्याला असो. कारण त्याचं लक्षण काय आहे, ते एकटंच नासत नाही, त्या आजूबाजूच्याला नासवायला सुरुवात करते. असे नासवणारे लोक सुद्धा आहेत या जगात. त्या नासवणाऱ्यांपासून आपण 4 हात लांब राहिलं पाहिजे. ते किती दिसायला चांगले असो, ज्ञानाने किती मोठे असो. समजलं तुम्हाला? समजतं का नाही? बापा तुम्ही लय हुशार आहे. तर 5वं कारण विचारलं आनंदाला भगवंतानं की आनंदा, हे वज्जी लोक एकमेकांशी बंधुभावाने वागतात काय? भावासमान वागा म्हणाले, आपल्या समान समजा म्हणाले. भगवंताची शिकवण आहे. काय म्हणाले भगवान? आपल्या समान सगळ्यांना समजा. आपण दुःखी झालेलं आपल्याला आवडते का? मग दुसरी दुःखी झालेली आवडतील का त्यांना? आपल्याला कोणी मारल्यावर आवडते का? मग दुसऱ्याला आपण मारल्यावर ते म्हणेल का वा वा अजून एक मारा, अजून एक मारा असं म्हणेल का? आपल्याला कोणी शिवी दिल्यावर आवडते का? मग दुसऱ्याला दिल्यावर त्यांना आवडेल का? आपली कोणी चोरी केलेली आपल्याला आवडेल का? हा वा वा माझं लय चोरी झाली हो असं म्हणतो का आपण? आणि दुसऱ्याचं कोणी चोरून घेतल्यावर आपल्याला म्हणतील का हा मंगल हो, सुखी हो, फार भलं हो. अरे बापा भलं हो, असं करते. गावाकडे पाहिलं मी लहानपणी, असं करू करू बापा शिव्या पेटीतल्या शिव्या, त्याचा खाना खराबा होऊ दे म्हणते. 10 रुपये गेले असतील तर 1000च्या शिव्या देते, शाप देते. माणूस देते का नाही? आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की या जगातल्या सगळ्या जीवांना, सत्वांना, माणसांना आपल्या समान समजा. तुम्हाला वाटते ना प्रेम मिळावं, तुम्हाला वाटते ना सगळ्यांनी आपलं समजावं, तुम्हाला वाटते ना आपली सेवा करावी, तुम्हाला वाटते ना आपल्याला समजून घ्यावं, आणि लोकांना काय त्याच्या उलट वाटते का? वाटते काही? कोणाला तरी वाटत असेल का? घरच्यांना बी कारण बाहेरच्यांना बी वाटत असेल. पण लयच गणित चुकते ना बापा. आणि गाडी पुढं निघून जाते आणि तेव्हा मग म्हणते आता काय करावं म्हणते, कोणीच ऐकना म्हणते. जेव्हा तुम्ही ऐकायला पाहिजे होतं तेव्हा ऐकलं नाही, आणि आता तुमच्यावर वेळ आली की आमचं कोणी ऐकतच नाही. कसंच ऐकेल? ऐकेल का? गाडी पुढं निघून गेलेली आहे. म्हणून भगवंतानं सांगितलं की मीच मी. तुम्ही कौटुंबिक जीवन जगत असाल तरी पण, सामाजिक जीवन जगत असाल तरी पण, राजकीय जीवन जगत असाल तरी पण, धार्मिक जीवन जगत असाल तरी पण मीच मी असा टेंभा मिरवू नका. इतरांना पण मत आहेत, इतरांना पण त्यांचं स्वभाव आहे. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं बंधुभावाने वागतात का? आनंद म्हणाले हो भगवान, वज्जी लोक सगळ्यांशी बंधुभावानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं वागतात. आपलं समजतात, सगळ्यांना आपल्या समान समजतात. 6वं तत्व विचारलं भगवंतानं आनंदाला. आनंद, वज्जी लोक बहुमताने घेतलेले निर्णय एकमताने अंमलात आणतात काय? बहुमताने घेतलेले जे कोणते निर्णय आहेत एकमताने अंमलात आणतात का? नाही तर घेतलंय बहुमत आणि अंमलात आणताना माझा झेंडा, इकडं तिकडं माझा झेंडा म्हणते का नाही? तर भगवंताने विचारल्यावर आनंद म्हणे हो भगवान, वज्जी लोक बहुमतानेच निर्णय घेतात आणि बहुमताने घेतलेल्या निर्णयाला एकमताने अंमलात आणतात. हा गुण सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. 7वा आणि शेवटचा नियम विचारला भगवंताने आनंदाला की आनंदा, वज्जी लोक धम्मानुसार आचरण करतात काय? बघा तुम्ही, वज्जी लोक धम्मानुसार आचरण करतात काय? त्यावर आनंद भंतेजी म्हणाले भगवान, वज्जी लोक, सर्व वज्जी लोक, पुरुष, स्त्रिया, तरुण, तरुणी, म्हातारे, सर्व वज्जी लोक काटेकोरपणे सगळ्या धम्माचं पालन करतात. आणि त्यानंतर भगवान म्हणाले मग साधू साधू साधू,
आणि मग म्हणाले आनंदाला भगवान की आनंदा, जोपर्यंत वज्जी लोक भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या 7 नियमांचं काटेकोरपणे पालन करत राहतील तोपर्यंत त्यांना कोणीही हरवू शकणार नाही. मग ते कौटुंबिक जीवनातही, सामाजिक जीवनातही, राजकीय जीवनातही आणि धार्मिक जीवनातही. समजते तुम्हाला? आणि याच्या पुढचा जो उपदेश आहे तो मग डेंजर आहे. तर मी एवढाच सांगतो तुम्हाला, पुढे भविष्यात जेव्हा कधी येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. पण हा महत्त्वाचा, पुढचाही महत्त्वाचा आहे, पण हे एवढं लक्षात ठेवा. नाही तर बापा ही स्मरणशक्ती, मेमरी जी आहे ना, मेमरी कार्ड प्रत्येकाचं जास्त GB वालं नसते, नाही का? कोणाचं 1च GB वालं, कोणाचं 1.5. ते भंतेजी काय म्हणाले, सुरुवातीला आंब्याबद्दल काहीतरी सांगितलं होतं आणि नंतर मग ते भंतेजी तिकडं वैशालीला भगवान बुद्ध राहत होते म्हणजे 7 नियम काहीतरी सांगितले. मग बरं जाऊ द्या, मग काय हरकत नाही, विहारात जायचं की कसं करायचं. मग तर असं होते तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तुम्ही आपले मायबाप आहात, सगळे बहीण भाऊ आहात, तर म्हणून तुम्हाला थोडंसं वेगळ्या प्रकारे बोलतो आपण. थोडासा मी कौटुंबिक सामाजिक अंग घेऊन बोलत असतो, कारण मी विचार करतो, समाजाचा परीक्षण करतो, अभ्यास करतो की सगळेच तत्वज्ञानी नाहीत, आहेत का? आणि घराघरातल्या कहाण्या ज्या आहेत त्या बापा सिमिलरच आहेत. मी समजतो असं की प्रत्येकालाच काय ध्यान कळणार नाही, प्रत्येकालाच काय अभिधम्म कळणार नाही. हे जर कळालं, व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्राथमिक धार्मिकता ही जर कळाली, याच्यात आपण सरळ झालो तर मग पुढच्या पायऱ्या सण पार करू शकतो, नाही का? भगवंताने सांगितलेलं आहे की म्हणून मी तुम्हाला हे 4 आंबे सांगण्याचा प्रयत्न केला. सत्य अपरिहानी या धम्मामधला हा उपदेश तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आमच्या इंजिनियर सागर शिंदे सरांनी आणि आपल्या सगळ्याच संयोजकांनी, सगळ्यांचे नाव मला माहीत नाही बापा, नाही तर गेल्यावर म्हणाल बंतीजीने काय आमचं नावच घेतलं नाही हो. सुगंध कुटी बुद्ध विहार हे काम करून घ्या, सुगंध कुटी बुद्ध विहार आहे. आणि मला आशा आहे, अपेक्षा आहे की नक्कीच आता तुम्ही हे काम करून घ्याल. सगळ्या प्रकारचं काम करून आपल्या समाजाला, आपल्या परिवाराला, आपल्या विहाराला सरळ कराल, नीट कराल, व्यवस्थित कराल अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरंच तुमच्याबद्दल विशेष मंगल मैत्री मी अर्पण करतो की तुम्ही आम्हाला मनमाडात बोलावलं. आम्हाला वाटलं बाहेर राहून जाते का काय. आता नागपूर, विदर्भ साईड जी आहे, यवतमाळ, अमरावती, अकोला, तुम्ही पाहत असाल ज्यांच्याकडे नंबर आहेत किंवा सोशल मीडियावर फेसबुकवरती आम्ही आहे, तर बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते. हे मी नेहमीच सांगतो. उगीच नागपूरला धम्मदीक्षा घेतली नाही, उगीच घेतली असेल का? आजही पाहतो आम्ही खरंच धार्मिक लोक आहे. याचा अर्थ असा नाही, तुम्हाला दोष देत नाही बापा, तुम्ही धार्मिक म्हणून तर इकडं आले. पण सरासरी पकडल्या जाते. काय पकडल्या जाते? सरासरी. आणि म्हणून स्वतःला धार्मिक बनवा, शीलवान बनवा, गुणवान बनवा, उपोसतधारी बनवा, बुद्ध विहारात येणाऱ्यांपैकी बनवा, आपल्या मुलाबाळांवरती चांगले संस्कार टाका आणि त्यासाठी आमच्या चॅनलचा लाभ घ्या. प्रवचन ऐकत राहा, एकमेकांना शेअर करत राहा, धम्माच्या प्रचार प्रसारामध्ये योगदान देत राहा आणि सर्व प्रकारे धम्मरथाच्या 4 चाकांपैकी एक चाक जे कोणतं तुम्ही आहात ते मजबूत बनण्याचा, प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न करा अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्ब मंगलं रक्षन्तु सब्ब देवता
सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता। सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता। सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।